नमस्कार मित्रांनो. आज आपण बोलणार आहोत एका अशा टेक्नॉलॉजीबद्दल जी आपल्या आयुष्यात अविभाज्य इम्पॉर्टंट भाग बनली आहे. ती म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजंट म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता. ए आयमुळे आज कामे जलद, अचूक आणि स्मार्ट पद्धतीने होत आहेत. फ्रॉम हेल्थकेअर टू एज्युकेशन, फ्रॉम फार्मिंग टू बिझनेस, ए आय सर्वत्र उपयोगी पडते आहे. ए आय टूल, आर्टिफिशियल इंटेलिजन्स टूल्स आपले डिसिजन मेकिंग सोपे करत आहेत, टाईम वाचवत आहेत आणि प्रोडक्टिव्हिटी वाढवत आहेत. चॅट जी पी टी, गुगल असिस्टंटसारखे टूल्स आपल्या रोजच्या जीवनात मदत करत आहेत. भविष्यात ए आय आणखी प्रगत होऊन मानवी जीवनाचे जीवन अधिक सुखकर बनवेल यात शंकाच नाही. तर ए आय म्हणजे काय आणि चॅट जी पी टीची भूमिका काय, ओके, आणि चॅट जी पी टी युटिलाइज करून आपण कसं आपलं दैनंदिन जीवनामध्ये त्याचा वापर करू शकतो, इन्फॉर्मेशन कसं गॅदर करू शकतो आणि आपलं जीवन कसं सुखकर बनवू शकतो, इझी बनवू शकतो, हे आपण या व्हिडिओमार्फत पाहूया. तर ए आय, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता मराठीत म्हणायचं झालं तर ए आय म्हणजे एक संगणक प्रणाली जी मानवाप्रमाणे विचार करू शकते, शिकू शकते, निर्णय घेऊ शकते आणि नैसर्गिक भाषेचा संवाद साधू शकते. तर ही साधने वेगवेगळ्या लँग्वेज ॲक्च्युली हे नैसर्गिक भाषेत संवाद साधू शकते म्हणजेच काय, तर मल्टिपल भाषेमध्ये ती ट्रान्सलेट करू शकते. इंग्लिश प्रॉम्प्ट दिला, मराठी प्रॉम्प्ट दिला किंवा गुजराती प्रॉम्प्ट दिला, या कुठची लँग्वेज समजा तुम्ही बोललात, ओके, किंवा लिहिलात, तर ते अंडरस्टँडिंग करून तुम्हाला ज्या लँग्वेजमध्ये तुम्हाला पाहिजे असेल तर त्या लँग्वेजमध्ये तुम्हाला त्याचा आन्सर भेटतं. तर त्याला बोलतात की भाषेचा संवाद आम्ही नैसर्गिक भाषेचा संवाद साधू शकते. ही साधने मोठ्या कसं ॲक्च्युली काम करतं हे, तर कित्येक वर्षाचा डेटा हा कन्सोलिडेटेड केलेला आहे एका सर्व्हरवरती आणि हा जो डेटा आहे त्या बेस ऑन दॅट डेटा आपण जो क्वेश्चन विचारतो, बेस ऑन क्वेश्चन ते मेमराईज करतं आणि आपल्याला त्याचं त्या पर्टिक्युलर डेटामध्ये सर्च करतं आपला क्वेश्चन, ओके, रँडमली, आणि आपल्याला त्याचं ॲन्सर अचूक प्रकारे देतं. ओके, कधी कधी व्हेरिएशन येतं, तो वेगळा पार्ट आहे, पण तरीसुद्धा मॅक्झिमम टाईम आपल्याला पॉझिटिव्ह ॲन्सर किंवा एक्सपेक्टेड ॲन्सर हे भेटतात. ओके, जसं आपण दैनंदिन जीवनामध्ये आता युटिलाइज करतो आहे गुगल मॅप, ओके, मार्ग शोधण्यासाठी, रस्ता शोधण्यासाठी आपण जस्ट नेव्हिगेशन लावतो आणि त्या पद्धतीने आपण त्या डेस्टिनेशनमध्ये जातो. ओके, त्यानंतर वाहतुकीचा अंदाज किंवा रेल्वे ट्रॅकर्स, रेल्वेचा स्टेटस आपण त्याच टेक्नॉलॉजी यूज करून आपण त्याचा युटिलाइज करतो. देन व्हॉइस असिस्टंट, ओके, व्हॉइस असिस्टंट म्हणजे काय आहे, तर आपण त्या सॉफ्टवेअरमध्ये बोलून त्याचं रूपांतर हा टेक्स्टमध्ये करतो आणि आपल्याला टेक्स्टमध्ये आन्सर देतो किंवा त्याचं व्हॉइसमध्ये पण आपल्याला आन्सर मिळू शकतं. तर असं हे चॅट जी पी टी आहे, टूल आहे. तर चॅट जी पी टीचं फुल फॉर्म काय आहे, तर चॅट जनरेटिव्ह प्री ट्रेन ट्रान्सफॉर्मेशन. जसं मी सांगितलं की काही वर्षाचा डेटा हा कन्सोलिडेटेड केलेला आहे एका सर्व्हरवरती आणि तो डेटा मॅनिप्युलेशन करून ज्यावेळी आपण एखादा क्वेश्चन विचारतो किंवा एखादी माहिती विचारतो, तर ती माहिती त्याच्या अल्गोरिदमचा मॅनिप्युलेशन करून तो आपल्याला माहिती पुरवतो. आणि हे जे चॅट जी पी टी बनवलं ते एका मोठ्या कंपनीने, दॅट कंपनी इज कॉल्ड ओपन ए आय. ओके, तर त्या कंपनीने असा हा डेटा कलेक्ट केला आणि याचं इन्व्हेन्शन केलं आहे.
तर ए आय टूलचे विविध क्षेत्रातील फायदे आणि क्रांती बघूया की आत्ता एक प्रकारची क्रांती होते. ए आय टूलमुळे विविध उद्योगांमध्ये कार्यक्षमता किंवा अचूकता मोठ्या प्रमाणे वाढली आहे. ही साधने केवळ तांत्रिक नव्हेत तर सामाजिक परिवर्तनाची साधने होत चालली आहेत. ओके. तर आता शेती व्यवसायामध्ये त्याचा कसा उपयोग होतो, तर हवामानाचा अचूक अंदाज आपण घेऊ शकतो. कीटकनाशकांसाठी स्मार्ट सल्ला आणि माती परीक्षण आधारित खत व्यवस्थापन पण करू शकतो. ओके. त्यानंतर आय टी सेक्टरमध्ये त्याचा फायदा असा होतो की कोडिंग करतो आपण. एखादं सॉफ्टवेअर बनवायचं असेल, एखादी वेबसाईट बनवायची असेल, तर ती वेबसाईट विथिन काही मिनटामध्ये म्हणजे 10 ते 20 मिनटामध्ये आपण ती वेबसाईट रेडी करू शकतो. पूर्वी त्याला जवळजवळ 5 ते 10 दिवस लागत होते एखाद्या गोष्टीला, तर ते या 2 दिवसामध्ये ती गोष्ट इझिली करू शकतो. त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन आपल्याला करावं लागतं, ती वेगळी गोष्ट आहे. पण तरीसुद्धा अतिशय जलद गतीने आपण गोष्ट ही अचीव करू शकतो. त्यानंतर आरोग्य हेल्थ केअरला कसं सपोर्ट करतं, तर आपल्याला हेल्थ केअरविषयी काही लक्षण आढळलं तर त्याचं आपण सल्ला ए आयमधून घेऊ शकतो की असं असं माझं लक्षण आहे, तर त्याचं काय एक्झॅक्टली असू शकतं. ओके. तर तर अशा प्रकारे ए आय टूलचा किंवा GPT-4चा आपण उपयोग करू शकतो. आता शेती परीक्षणासाठी ओके ए आयचा उपयोग कसा होऊ शकतो की शेतीत अधिक उत्पन्न काढण्यासाठी अधिक उत्पन्न हे कमी श्रमातून अधिक उत्पन्न काढू शकतो. ओके. तर ए आय टूल शेतकऱ्यांचं काम अधिक स्मार्ट आणि प्रभावी सध्या बनवत आहे. ओके. मायक्रोसॉफ्टने अशी एक टेक्नॉलॉजी काढली आहे की जसं ड्रोन टाईपमध्ये, तर तुम्ही बियाणे पेरू शकता किंवा एखादी फर्टिलायझर तुम्ही फवारे मारू शकता त्या ड्रोनमुळे, किंवा स्वतः मॅन्युअली पण करू शकता. पण त्याचं जे मोजमापन आहे किंवा किती स्पेसिफिक प्लांटला किती खत लागतं, किती पाणी लागतं, किती आपण त्याला पोषण द्रव्य द्यावी लागतील, तर त्याचं जे ऑडिट आहे तर ते ऑडिट आपण ए आय थ्रू करू शकतो. आता या केसला माती परीक्षण व खत सल्ला. ओके. तो मातीचं पोषक तत्वाचे विश्लेषण करू शकतो. पिकांचे योग्य खताचा सल्ला मिळू शकतो. आता माती परीक्षण तुम्ही असंही करू शकता, 100% प्रूफ नाही पण 80%. जस्ट टेक इट फोटो घ्यायचा, अपलोड करायचा आणि जस्ट विचारायचं की ही मातीमध्ये मी कोणतं पीक घेऊ शकतो. अशा प्रकारचं टेक्नॉलॉजी आणि अशा प्रकारचे क्वेश्चन विचारून आपण ॲन्सर मिळवू शकतो आणि ते साधारणतः बऱ्यापैकी पॉझिटिव्ह असतात. त्यानंतर शेतीसाठी पाण्याचं व्यवस्थापन आपण जर मॅन्युअली करायला गेलो तर ते पाणी आपण ना अनइक्वलच्या स्पेसिफिकेशनने करतो. तर तसं न करता ॲक्च्युली पर्टिक्युलर प्लांटला एक्झॅक्ट वॉटर किती आपण फ्लो करायला पाहिजे, तर त्याचं व्यवस्थापन हे ए आय थ्रूने आपण करू शकतो. त्यानंतर किडे नियंत्रण किंवा किडा नियंत्रणाची औषधं. ओके. ती आपण कुठची औषधं घ्यायला पाहिजेत किंवा त्याचं निदान आपण करू शकतो, किंवा पर्टिक्युलर किडा आहे, तो किडा एखाद्या आपल्या क्रॉपला लागलेला आहे आणि त्याचं परीक्षण पण आपण फोटोमार्फत आपण करू शकतो. ओके. आणि त्याच्यावरती आपल्याला सोल्युशन पण त्या ए आय थ्रू आपण मिळवू शकतो. तर अशा प्रकारे त्यानंतर आता आपण मॉडर्नायझेशनकडे आलो तर आय टी सेक्टर. ओके. आय टी आणि कोडिंगमध्ये इंजिनियर लोकांना काय फायदा होतो, तर अतिशय फायदा होतो. एखादं सॉफ्टवेअर बनवायचं झालं तर कित्येक दिवस त्याच्यामध्ये आपल्याला स्टडी करावी लागत होती, आपल्याला कोडिंग करावं लागत होतं आणि
आणि इंजिनिअरिंगला कोडिंग करतेवेळी आपल्याला खूप काही हेल्प लागतात. तर त्यासाठी आपल्याला आतापर्यंत गुगलमध्ये जाऊन तो पर्टिक्युलर इशू शोधावा लागत होता आणि बेस्ड ऑन दॅट इशू आपल्याला त्याचं सोल्युशन काढावं लागत होतं. पण आत्ता ChatGPTवरती जस्ट जा, त्याचा फोटो घ्या या त्याचं कॉपी पेस्ट करा, जो कोड आहे तो तुम्हाला करेक्ट आणि मेक इट दिस करेक्ट कोड असं जर तुम्ही लिहिलात तर तुम्हाला तो कोड हा करेक्ट करून मिळतो. जस्ट कॉपी अँड पेस्ट इट इन युअर ॲप्लिकेशन अँड यू रन युअर ॲप्लिकेशन सक्सेसफुली. तर अशा प्रकारचं काय बोलतात त्याला फास्ट वर्क हे IT सेक्टरमध्ये सध्या केलं जाते. त्यानंतर एक IT सेक्टरमध्ये ॲटोमेशन करू शकतो आपण. एखादी गोष्ट रिपीटेड वर्क आहे, ओके, तर त्याचं ॲटोमेशनचं नॉलेज घेऊन आपण त्याचं पूर्णतः फ्लो स्टडी करून त्याचं आपण सॉफ्टवेअर बनवू शकतो. तर हे AI मुळे शक्य होतं. त्यानंतर आता आपल्या रोजच्या जीवनात AIचा कसा उपयोग होतो रोजचं दैनंदिन जीवनामध्ये. तर रोजच्या जीवनात AIचे अतिशय स्मार्ट उपयोग आहेत. ओके, विद्यार्थ्यांपासून ते गृहिणीपर्यंत AI प्रत्येकाच्या दैनंदिन कामामध्ये आणि प्रत्येकाचं दैनंदिन काम हे अधिक सोप्या पद्धतीने तुम्ही करू शकता. तुमचं दैनंदिन काम सोपं करतं. ओके, शिक्षण क्षेत्रामध्ये आपले जे सर होते किंवा आपले जे गुरुजी होते त्यांचं प्लस विद्यार्थ्यांचं काम अतिशय सोपं केलेलं आहे. ओके, तर विद्यार्थ्यांसाठी आपण समजा गृहपाठ आहे, निबंध आहे, भाषणांचं आहे की एखादं अभ्यासाचा काही प्रश्न असेल तर आपल्याला सरांकडे जावं लागत होतं. समजा सरांकडे त्याचा ॲन्सर परफेक्ट नाही भेटलं तर आपल्याला आपल्या मित्रांमध्ये विचारावं लागत होतं. तर आता ते न करता तुम्ही जस्ट ChatGPTवरती जाऊन तुमचा प्रश्न टाकला, तुम्हाला ॲक्युरेट 99% ॲक्युरेट रिझल्ट मिळणार आणि सॅटिस्फॅक्टरी. तुम्ही जर सॅटिस्फाय नसाल त्या पर्टिक्युलर ॲन्सरशी तर तुम्ही परत क्रॉस क्वेश्चन करू शकता आणि त्याचा ॲन्सर तो देऊ शकतो. ओके, त्यानंतर आपण दैनंदिन व्यवहारामध्ये खरेदीची यादी तयार करणे, प्रवासाचे नियोजन करणे, नवीन रेसिपी सुचवणे किंवा एखादा पेज असेल त्याचं मला राईट करायचं नसेल तर डायरेक्ट मला त्याचं टेक्स्ट पाहिजे तर तुम्ही फोटो घेऊन त्याचं कन्वर्ट इंटू टेक्स्ट करू शकतो. त्यानंतर व्यवसाय कार्य जसं मी सांगितलं की ॲटोमेशन करू शकतो. रिपिटेटिव्ह मेल एव्हरीडे मला पाठवावे लागतात तर ते मी एक शेड्यूल करू शकतो आणि परफेक्ट व्हॉट मॅसेज आय वॉन्ट टू राईट इन द मेल तो मॅसेज मी लिहून त्याला शेड्यूल करू शकतो आणि याच्या माध्यमातून तो रिप्लाय ॲटोमॅटिक जाऊ शकतो. तर उदाहरणार्थ तुम्हाला आवडलेला पेपर जसं मी सांगितलं की एखादा पेपरमध्ये एखादा लिखाणाचा फोटो आहे, त्याच्यामध्ये टेक्स्ट आहेत. तर आता मी जे टेक्स्ट आहेत ते मला पाहिजे आहेत, फोटोचं चित्रण मला नको आहे. तर मी काय करेन की त्याचा फोटो घेईन, ChatGPTवरती अपलोड करेन आणि मी सांगेन त्याला की गिव्ह मी टेक्स्ट. ओके, तर ते तुम्हाला टेक्स्ट ॲज इट इज रीड करून तुम्हाला तो लिस्टमध्ये देऊ शकेल आणि तो टेक्स्ट तुम्ही तुमच्या लिखाणामध्ये आर्टिकलमध्ये वापरू शकता. अशा प्रकारचा तुमचा फायदा होऊ शकतो. त्यानंतर तांत्रिक ज्ञान. ओके, आता AI वापरण्यासाठी तांत्रिक ज्ञान म्हणजे जर टेक्निकल नॉलेजची गरज आहे का तुम्हाला? ओके, तर ॲन्सर आहे नाही. ओके, AI भाषेचे अडथळे दूर करून समाजातील सर्व स्तरावरील लोकांसाठी ज्ञानाचे दरवाजे सध्या आता उघडे आहेत. कारण प्रत्येकजण ज्याला पूर्वी कसं होतं टेक्निकल नॉलेज पाहिजे होतं. जर टेक्निकल नसेल तर मी काही करू शकत नाही, त्यासाठी मला कोर्स करावे लागायचे. 6 महिन्याचा 3 महिन्याचा कोर्स करून नंतर मी ते हाताळत होतो. पण आता तो प्रकार राहिलेला नाही आहे. तुम्ही ChatGPTवरती जा,
तुम्हाला जे पाहिजे ते तिथे लिहा आणि त्याचं ट्युटर तुम्ही घेऊ शकता. तुमचं लर्निंग शेड्यूल बनवू शकता. अशा प्रकारे फॉर एक्झाम्पल मला एखादी लँग्वेज शिकायची आहे, पायथॉन. तर पायथॉन ही एक प्रोग्रॅमिंग लँग्वेज आहे आणि ती मला जर शिकायची असेल आणि ती शिकताना मला जास्त दिवस द्यायचे नाही, तर विथिन 8 डेज आय वॉन्टेड टू लर्न दिस लँग्वेज. तो तुम्हाला एक 8 दिवसाचं प्लॅन देईल, किती तास तुम्हाला स्पेंड करायचे आहेत आणि कुठच्या फंक्शन्स किंवा कुठचं सिंटॅक्स वापरायचे आहेत तुम्हाला शिकण्यासाठी. आणि ते सिंटॅक्स वापरून तुम्ही कसं मॉड्यूल जनरेट करू शकता, लिहू शकता विथिन 8 डेमध्ये, हे ChatGPT आपल्याला सांगू शकतं. तर यासाठी ChatGPTचा अतिशय उपयोग होतो. ओके. दुसरी गोष्ट जी आहे की आपल्याला लिटरेट पाहिजे, म्हणजे साधारणतः चांगलं इंग्लिश आलं पाहिजे किंवा चांगला आपल्याला शिक्षण पाहिजे. हे करायचं तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स यूज करायचं किंवा कुठची गोष्ट नॉलेज पाहिजे, तर मला चांगल्या प्रकारचं एज्युकेशन घ्यावं लागत होतं. पण आता त्या बाबतीमध्ये थोडंसं कमी झालं आहे, कारण तुम्ही तुम्हाला जे हवं आहे ते तुम्ही बोलून तुम्ही त्याचं ॲन्सर, प्रश्नांची उत्तरं घेऊ शकता. त्यामुळे भाषा ही बॅरियर राहिलेली नाही आहे किंवा एज्युकेशन हे बॅरियर राहिलेलं नाही आहे. त्यानंतर एखादा गव्हर्मेंटचा फॉर्म असेल, ओके, खूप डिफिकल्ट येतात, खूप म्हणजे क्वेश्चन्स असतात त्यामध्ये, आणि त्याच्यामध्ये बहुतेक क्वेश्चन आपल्याला अंडरस्टँडिंग पण होत नाही. तर त्या पर्टिक्युलर क्वेश्चनचा जस्ट फोटो घेतलात तुम्ही, अपलोड केलात, ह्याचा मला ॲन्सर काय द्यायचं आहे किंवा मला त्या फॉर्ममध्ये काय लिहायचं आहे असं विचारल्यानंतर तुम्हाला त्याचं एक्झॅक्ट ॲन्सर भेटून जातं. ओके. त्यानंतर अतिशय महत्त्वाचा पार्ट म्हणजे नोकरी. ओके. नोकरी शोधताना आपल्याला खूप इश्यू येतात. आम्ही ग्रॅज्युएट होतो, त्यानंतर आपल्याला कुठची नोकरी शोधायची आहे किंवा कसं आपण त्या नोकरीसाठी प्रिपेअर करायचं आहे. ओके. मला समजा मॅनेजर बनायचं असेल किंवा मॅनेजरची नोकरी शोधायची असेल, तर त्याच्यासाठी काय क्रायटेरिया असायला पाहिजे किंवा मी कसा प्रिपेअर करू. माझ्याकडे क्वालिफिकेशन आहे, पण इंटरव्ह्यूमध्ये काय विचारतील ते लोक, किंवा त्याचा जॉब प्रोफाईल काय असू शकेल, की मला कंपनीमध्ये जॉईन होऊन मला काय करावं लागेल काम. ओके. तर त्याचं नॉलेज जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ChatGPTवरती तिकडे लिहू शकता आणि त्या संदर्भात तुम्हाला टोटल ट्युटर किंवा टोटल माहिती ही त्या ChatGPTतून प्रोव्हाइड केली जाते. आणि ही जी माहिती आहे ती तुमच्या लँग्वेजमध्ये, तुमच्या मदर टंगमध्ये ते जी माहिती आहे ती ChatGPT प्रोव्हाइड करतं. ओके. सर, मुलाखतीसाठी समजा आपल्याला आता कसं असतं की क्वेश्चन विचारतात, काही क्वेश्चन इंटरव्ह्यू क्वेश्चन असतात, मॉक टेस्ट बोलतात त्याला. ओके. तर तुम्ही ॲज इट इज मॉक टेस्ट जनरेट करू शकता. ओके. जस्ट राईट इट की आय एम गोइंग टू इंटरव्ह्यू ॲज अ प्रोजेक्ट मॅनेजर, आय नीड सम क्वेश्चन्स अबाउट दिस टॉपिक, अशा प्रकारे समजा लिहिलात आणि त्या टॉपिकवरती तुम्हाला आणि क्वेश्चन अँड आन्सर अँड गिव्ह मी रिअल वर्ल्ड आन्सर. ओके. असं जर लिहिलात तर तुम्हाला पूर्ण ॲक्च्युअल वर्किंग प्रॅक्टिकल रिअल वर्ल्ड क्वेश्चन अँड आन्सर भेटून जातात. तर अशा प्रकारचं नॉलेज हे तुम्हाला अदरवाईज काय करावं लागलं असतं, तर बुक वाचावं लागलं असतं, बुकमधून हे करावं लागतं, मित्राला विचारावं लागलं असतं किंवा एक्झिस्टिंग जो काम करतो आहे तर त्याचं नॉलेज घ्यावं लागलं असतं. तर ह्या गोष्टी आता सध्या करायच्या गरज नाही आहे. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये ChatGPT किंवा एखादं AI टूल त्याच्याशी मैत्री करा आणि तुम्हाला जे काय शिकायचं असेल, स्पोकन इंग्लिश आहे, नॉलेज आहे,
कुठच्याही साईटचं नॉलेज आहे, कुठच्याही टेक्नॉलॉजीचं नॉलेज पाहिजे असेल किंवा कुठच्याही जगातील जे अवेलेबल आहे, ओके, अराउंड द युनिवर्स, त्याचं नॉलेज तुम्हाला तिथून भेटणार हे मी 99% सांगू शकतो. ओके. नाव हे झालं आपल्या नोकरीविषयी. ओके. त्यानंतर आता ह्यासाठी जसं मी बोललो की तांत्रिक ज्ञान ची गरज आहे का, म्हणजे टेक्निकल ज्ञानची गरज आहे का, की त्याला स्पेसिफिक एक क्वालिफिकेशन लागेल की तुम्हाला स्कूलमध्ये जावं लागेल, या स्कूलमध्ये गेलेलं नसेल, याचा काहीही संबंध नाही. कारण आपण जे बोलतो ती लँग्वेज अंडरस्टँडिंग ChatGPT करतो आहे आणि त्याप्रमाणे आपण बोलून पण आपला ॲन्सर घेऊ शकतो, लिहून पण आपण आपला ॲन्सर घेऊ शकतो. तर हे कोण वापरू शकतं? ज्यांना संगणक फारसे ज्ञान नाही आहे तो पण वापरू शकतो. ज्याला इंग्रजी बोलणे किंवा लिहिण्यास कठीण जात असेल किंवा इतर लँग्वेज, इंग्रजीच असं नाही की कुठची जापनीज लँग्वेज असेल किंवा जर्मन लँग्वेज असेल किंवा कुठची लँग्वेज असू शकेल, तर ती आपल्याला बोलता येत नाही, अंडरस्टँडिंग होता येत नाही आणि त्याच्यामध्ये एखादा टेक्स्ट असेल आणि तो मला अंडरस्टँडिंग मराठीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये करायचं असेल, तर मी जस्ट ते फोटो घेईन आणि अपलोड करेन आणि मला हे जे जे लिहिलं आहे ते मला माझ्या लँग्वेजमध्ये किंवा मराठीमध्ये दे किंवा इंग्लिशमध्ये दे. तुम्हाला परफेक्ट त्याचं विश्लेषण न चुकता एक्झॅक्टली मिळून जाईल. त्यानंतर आणि अजून कोण वापरू शकतो? तर मोबाईल सर्वच वापरत आहेत, तर मोबाईल जो वापरतो त्याला हे अतिशय शक्य आहे. ओके. आता हे कसं वापरता येईल? जसं मी सांगितलं की बोलून वापरू शकतो. ओके. आणि तुमच्या लोकल लँग्वेजमध्ये ते एका क्लिकच्या माध्यमातून तुम्ही ते नॉलेज मिळवू शकता. ओके. आता हे झालं, मी सर्व म्हणजे तुम्हाला एक्सप्लेन केलं पहिलं. ओके. त्यानंतर AIचे मुख्य फायदे, वेग आणि सर्जनशीलता आणि उपयुक्तता. ओके. तर आता आपल्याला त्याचं बेनिफिट काय होतं किंवा फायदा काय होतो? तर AI टूल वापरण्या सर्वाधिक महत्त्वाचे परिणाम खालील प्रमाणे आहेत. आता परिणाम आहेत, त्याचं बेनिफिट जास्त आहे, ओके, लॉस कमी आहे, जे आपल्याला कामात गुंतवता आणि जीवनशैलीची सुधारणा होते. तर वेळ वाचतो प्रत्येकाचा. एखाद्या गोष्टीचा आपल्याला कित्येक तास लागत होते, तर तासाच्या रिड्यूस बाय मिनिट्स. ओके. सर गुंतागुंतीची कामं, अतिशय डिफिकल्ट काम असेल किंवा अंडरस्टँडिंग होत नसेल, एखादा मॅथमॅटिक्सचा एखादा काहीतरी एक एक्झाम्पल असेल आणि ते मला समजत नसेल, तर ते मॅथमॅटिक्सचं एक्झाम्पल मी जर ChatGPTवरती अपलोड केलं आणि ते त्याचं मला ॲन्सर पाहिजे असेल किंवा मी असं सांगू शकतो की मला स्टेप बाय स्टेप, लाईन बाय लाईन मला त्याचं एक्सप्लेनेशन दे, तर तो त्या कुठचाही ह्याचं प्रॉब्लेमचं सोल्युशन देतो. नंतर शिकण्यासाठी गती वाढते. ओके. कारण काही डिफिकल्टी आली तर मला दुसरीकडे जायची गरज नाही, विथिन सेकंद मला ते त्याचं नॉलेज भेटू शकतं. त्यानंतर सर्जनशीलता वाढते. यंदा कल्पनाची वेगळी दिशा मिळते, कारण तुम्ही ऑलरेडी अहेड होत जाता. ओके. फास्ट वर्क करता, नॉलेज भेटतं, जे नॉलेज पाहिजे. आता तुमचं जे डोकीत आहे ते नॉलेज भेटू शकतं, म्हणजे तुमचं जे युनिकनेस आहे ते दुसऱ्यामध्ये नसेल. ओके. त्याच्यात प्रकारे तुम्ही त्या प्रकारे तुम्ही क्वेश्चन विचारता आणि त्याचं ॲन्सर मिळून जातं. ओके. आणि दुसरं गोष्ट की वेगवेगळ्या भाषा, जसं मी बोललो की वेगवेगळ्या भाषांचं इंटिग्रेशन मला बोलू शकतो की इंटिग्रेशन आहे की कुठच्याही भाषेमधून कुठच्याही भाषेमध्ये तुम्ही त्याचं ट्रान्सलेट करू शकता. ओके. तर निष्कर्ष काय की तांत्रिक ज्ञान नसले तरी AI टूल वापरणे शक्य आहे. फक्त तुमचा विश्वास, तुमचे विचार आणि तुमच्या कल्पना सांगा. बाकी सगळं काम हे ChatGPT टूल तुमच्यासाठी करतात. हे टूल म्हणजे तुमचे डिजिटल सहकारी मित्र, जे तुमच्या भाषेत, तुमच्या पद्धतीने काम करतात. तर निष्कर्ष, AI एक स्मार्ट सहकारी मित्र आहे आणि तो आपल्याला हेल्प करतो शिक्षण, शेती, आरोग्य, व्यवसाय आणि दैनंदिन व्यवहारात
प्रत्येक ठिकाणी AI तुमचे काम अधिक सोपे, जलद आणि प्रभावी बनवतं. योग्य आणि जागरूक वापरणे. ओके, हे अतिशय इम्पॉर्टंट आहे की योग्य आणि जागरूक वापरणे आपण याच्यामध्ये क्रांतीपूर्ण फायदा घेऊ शकतो. ओके, थँक्यू, धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ ऐकण्यासाठी किंवा पाहण्यासाठी मला सबस्क्राईब करा. थँक्यू.